2026 हे अमेरिका आणि इराण युद्ध केवळ दोन देशांमधील किंवा लष्करी संघर्ष राहिलेला नसून तो जागतिक शक्ती आणि संतुलनाचं एक नवीन रणक्षेत्र ठरलेलं आहे. आता इराणने अमेरिकेच्या रडार यंत्रणावर केलेले जे हल्ले आहेत ते राजनैतिक स्तरावर केलेली फूट पाडण्याचा जो काही प्रयत्न आहे त्यामधून मध्य पूर्वेतील वर्चस्व धोक्यात आलेलं आहे. रशिया आणि चीनच्या छुप्या पाठिंब्यामुळे हे युद्ध जे आहे ते दीर्घकाळ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि शेवटी अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या ह्रास होऊ शकतो. तर अमेरिकेला आता केवळ इराणशीच नाही तर रशियाची गुप्तचर यंत्रणा जी काही माहिती देत आहे, चीनच्या खजिन्यावरील नियंत्रण आणि स्वतःच्या देशातील असंतोष या सगळ्यांना सामना करायचा आहे आणि एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढावं लागणार आहे. अमेरिकेला असं वाटत होतं की हे इराणचं युद्ध आहे ते एका आठवड्याच्या आत संपेल, परंतु आठवडा होऊन गेला, युद्ध लांबत चाललेलं आहे. आता त्याच्या मागे काही कारणं समोर आलेली आहेत. खरं तर आता हे युद्ध इराण, इस्रायल आणि अमेरिका असं राहिलेलं नसून ते चीन, रशिया आणि अमेरिका असं झाल्याचं दिसत आहे किंवा तशी माहिती जी आहे ती समोर येत आहे. रशिया आणि चायना बॅकहँडनं इराणला मदत करत असल्याचे दावे सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर गेल्या 24 तासामध्ये या कालावधीमध्ये अमेरिका आणि इराणमधील संघर्षाची अत्यंत एक वेगळं आणि अनपेक्षित वळण घेतलेलं आहे. ज्या युद्धाला सुरुवातीला मर्यादित हवाई हल्ल्याच्या स्वरूपामध्ये पाहिलं जात होतं त्याची व्याख्या आता पूर्णपणे बदललेली असून ती एक व्यापक, प्रादेशिक आणि संभाव्य जागतिक महायुद्धामध्ये रूपांतरित होते का काय हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. इराणने अमेरिकेला धोरणात्मक दृष्ट्या चेकमेट करण्यासाठी अत्यंत कल्पक आणि घातक खेळी खेळलेली आहे, ज्यामुळे अमेरिकेचे लष्करी नियोजन आणि मध्य पूर्वेतील सुरक्षा कवच जे आहेत ते धोक्यामध्ये आलेले आहेत. तर दुसरीकडे वॉशिंग्टनमध्ये संतापाची लाट आलेली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पूर्णपणे शरणागतीची मागणी केलेली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अमेरिका ज्या देशांमध्ये लोकशाही आणण्याचा आणि मानवाधिकाराच्या ज्या काही गप्पा मारत होतं, रक्षणाच्या गप्पा मारत होतं, आज त्याच इराणमधील तेहरानसारख्या गदबदलेल्या शहरांवर आणि नागरी पायाभूत सुविधांवर अमेरिकन B-2 स्टील्थ बॉम्बरनं भीषण बॉम्बाचा वर्षाव करत आहे. या विरोधाभासामुळे अमेरिकेची नैतिक भूमिकेवर जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून इराणनं या सगळ्या स्थितीचा फायदा घेत आपली जी रणनीती आहे, प्लॅनिंग जी आहे ती अत्यंत आक्रमकपणे राबवण्याची सुरुवात केलेली दिसते. अमेरिकेचे डोळे उपटलेले आहेत. म्हणजेच काय तर अमेरिकेची जी रडार यंत्रणा आहे तिचा विनाश केलेला आहे. इराणच्या या युद्धातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विजय म्हणजे काय तर यशस्वी रणनीती. म्हणजेच काय तर अमेरिकेच्या प्रगत संरक्षण यंत्रणेचे डोळे मानले जाणाऱ्या रडार इन्स्टॉलेशनला लक्ष्य करणं. अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा कणा असलेली ठाड म्हणजेच टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम जिला थाड म्हणतात, ती क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली रडार पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असते आणि जागतिक स्तरावर अमेरिकेकडे अशा एकूण केवळ 8 कार्यरत थाड रडार सिस्टीम आहेत. त्यापैकी धक्कादायक बाब म्हणजे इराणने आपल्या अचूक ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या हल्ल्याद्वारे मध्य पूर्वेतील यापैकी 4 रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आता इराणने विशेषतः जॉर्डनमधील मुआफाक सल्ती एअरबेस आणि सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअरबेस जे आहेत आणि कतारमधील अल उदेद येथील रडार केंद्रांवर यशस्वी हल्ले केलेले आहेत. आता एका ठाड रडारची किंमत किती आहे तर $300 दशलक्ष ते जवळपास $550 दशलक्ष दरम्यान या सगळ्याची किंमत सांगितली जाते. हे रडार नष्ट करण्यासाठी वापरलेल्या शहीद ड्रोन्सची किंमत केवळ $20,000 ते $60,000 दरम्यान आहे, कमी आहे. त्यामुळे प्रचंड खर्चामध्ये जे आहे ते प्रचंड मोठा फरक आहे. अमेरिकेची क्षेपणास्त्र यंत्रणा जी आहे ती आर्थिक, लष्करी दृष्ट्या खिळखिळी झालेली आहे. आता या हल्ल्यामुळे अमेरिकेचे क्षेपणास्त्र संरक्षण कवच जे आहे ते आता आंधळ झालेलं असून इराणच्या पुढील हल्ल्याला रोखण्याची त्याची क्षमता जी आहे ती कमालीची घटलेली आहे, त्याच्यामध्ये घट झालेली आहे. त्याला कारण काय आहे तर रडारचे अभाव, थाड बॅटरी स्वतंत्रपणे लक्ष यामागचं कारण आहे. आता ज्यामुळे पॅट्रियट सारख्या कमी पल्ल्यांच्या यंत्रणांवर ताण वाढलेला असून इराणच्या बुद्धिबळाचा डाव आणि ज्या काही गुप्तचर यंत्रणांची माहिती उगम झालेली आहे इराणकडे, इस्रायलच्या मोसाद सारखी अत्यंत प्रगत आणि जागतिक गुप्तचर संस्था नसताना सुद्धा आणि अमेरिकेच्या अत्यंत सुरक्षित आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या रडार लोकेशनचा शोध इराणने कसा घेतला आणि अचूकपणे त्याच्यावर हल्ले कसे केले असा प्रश्न जागतिक स्तरावर उद्भवलेला होता. पण जागतिक संरक्षण तंत्रज्ञानाचा तज्ज्ञांना हा प्रश्न पडलेला असताना प्राथमिक विश्लेषणानुसार इराणने केवळ स्वतःच्या क्षमतेवर हा विजय मिळवलेला नसून त्यामागं रशिया सक्रिय पाठिंबा असल्याचा पुरावा समोर येत असल्याचं काही माध्यमांनी किंवा तसं सांगितलं जात आहे. रशियाने आपल्या प्रगत सॅटेलाइट आणि नेटवर्कद्वारे उदाहरणार्थ कानोपस हे जे काही सॅटेलाइट आहेत ते अमेरिकन युद्धनौका, विमानवाहू
जहाजे जी आहेत, रडार केंद्राची रिअल टाइम माहिती जी आहे ती इराणला पुरवल्या असल्याचा दाट संशय जे आहे तो व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत युद्ध सुरू राहील तोपर्यंत जागतिक बाजारामध्ये तेलाचे भाव जे आहेत ते चढलेले राहतील. त्याचा थेट फायदा रशियन अर्थव्यवस्थेला होत आहे किंवा तसं झाल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय इराणने अमेरिकन GPS जे आहेत त्याऐवजी चीनची बीडू ही नेव्हिगेशन प्रणाली तिचा वापर सुरू केलेला आहे, जी पाश्चात्य जॅमिंग तंत्रज्ञानाचा दाद देत नाही. म्हणजे काय, त्यांना जाम करता येणार नाही, त्यामुळे त्यांनी चीनची प्रणाली जी आहे ती वापरायला सुरुवात केलेली आहे. आता इराणची फूटपाडा रणनीती यामध्ये समोर आलेली आहे. इराणच्या रणनीतीचा दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे राजनैतिक स्तरावर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमध्ये फूट पाडणे, हे यामागचं कारण आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांनी एक विशेष व्हिडिओ संदेश जे आहे ते जारी केलेला आहे. त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे आणि GCC कंट्रीज म्हणजेच गल्फ कंट्री ज्या आहेत त्यांना एक अत्यंत आकर्षक पण धोकादायक प्रस्ताव दिलेला आहे. इराणने जाहीर केला आहे की जर आखाती देश जे आहेत त्यांनी उदाहरणार्थ सौदी अरेबिया, दुबई, कतार हे जे काही देश आहेत त्यांनी आपल्या जमिनीवरून जर अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी जागा दिली नाही किंवा एअरबेस वापरू दिले नाही, तर इराण त्या देशांवर नागरिक किंवा लष्करी मालमत्तेवर कोणताही हल्ला करणार नाही. अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो इराणकडून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जारी केलेला आहे. हा प्रस्ताव म्हणजे अमेरिकेच्या प्रादेशिक युतीवर केलेला एक मोठा आघात आहे. जर दुबई किंवा रियादमध्ये अमेरिकेला सहकार्य नाकारलं गेलं तर अमेरिकेची लष्करी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक जे आहेत ते अशक्य होईल. इराणने या देशांना साम्राज्यवादाच्या हातातले बाहुले न बनण्याचं आव्हान केलेलं आहे एक प्रकारे. या रणनीतीमुळे सौदी अरेबिया आणि UAE सारखे देश जे आहेत ते द्विग्न मनस्थितीमध्ये सापडलेले असून त्यांनी इराणच्या पडद्यामागून चर्चा सुरू केल्याचं वृत्त सुद्धा काही माध्यमांमध्ये आहे. रशिया आणि चीनचा छुपा या सगळ्यामध्ये सहभाग आहे. हा संघर्ष केवळ आता इराणपुरता मर्यादित राहिलेला नसून तो अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर रशिया, चीन आणि अमेरिका यांच्यापुरता मर्यादित झाल्याचं सांगितलं जात आहे किंवा तो संघर्ष वाढत आहे. रशिया इराणला तांत्रिक गुप्तचर माहिती किंवा मदत पुरवत आहे आणि अमेरिका मध्य पूर्वेत गुंतवून जेणेकरून युक्रेन युद्धावरील जगाचं लक्ष जे आहे ते विचलित व्हावं. रशियाला तेलाचा जागतिक स्तरावर वाढलेला जी मागणी आहे, तुटवडा आहे, त्याचा फायदा होत आहे आणि रशियाला याच्यामुळं आर्थिक संजीवनी मिळत आहे. रशियाकडे तेल आहे तर दुसरीकडे चीनची भूमिका अत्यंत सूक्ष्म पण धोरणात्मक आहे. इराणच्या रडार आणि संरक्षण उपकरणांमध्ये वापरले जाणारं गॅलियम जे आहे त्याचा गॅलियमचा पुरवठा करणारा म्हणजे चीन आहे. सुमारे 98% गॅलियमचं उत्पादन चीनमध्ये होतं. आता चीननं या धातूंच्या निर्यातीवर पूर्णपणे निर्बंध लावलेले आहेत. अमेरिकेच्या संरक्षण उत्पादनाला किल स्विच लावलेला आहे. म्हणजेच काय, तर अमेरिका आपल्या नष्ट झालेल्या ज्या रडार यंत्रणा आहेत त्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत असताना चीन त्यांना आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा पुरवठा देखील रोखून धरत आहे, ज्यामुळे अमेरिकेची लष्करी शक्ती कमी होत चाललेली आहे. या युद्धाचे पडसाद काय आहेत तर जगभर उमटलेले आहेत. अमेरिकेने इराणच्या शहीद जे ड्रोन्स आहेत त्याचा सामना करण्यासाठी चक्क युक्रेनच्या तज्ज्ञांची सुद्धा आता मदत मागितल्याचं सांगितलं जात आहे. युक्रेननं गेल्या 4 वर्षामध्ये रशियाने डागलेल्या हजारो इराणी निर्मित जे ड्रोन होते त्याचा यशस्वी सामना केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि याच ड्रोन्सला पाडण्यासाठी सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग उपलब्ध त्यांनी केलेले आहेत. परंतु युक्रेननं P1 सन सारखे जे इंटरसेप्ट ड्रोन ज्याची किंमत केवळ $10,000 पर्यंत आहे ते अमेरिकेच्या कोट्यावधी डॉलर्सच्या क्षेपणास्त्रांना पर्याय ठरू शकतात. आता मात्र इराणला हरवण्यासाठी अमेरिकेला आपल्या जागतिक लष्करी तैनातीमध्ये मोठे बदल करावे लागत आहेत. अमेरिकेने तैवान आणि दक्षिण कोरियामधून आपली जी क्षेपणास्त्र संरक्षण कवच आहेत ती काढून घेतलेली आहेत. म्हणजेच काय, इंटरसेप्टर काढून मध्य पूर्वेकडे वळवलेली आहे. यामुळे पॅसिफिक क्षेत्रामध्ये एक मोठी सुरक्षा पोकळी निर्माण झालेली आहे, ज्याचा फायदा चीन तैवानवर हल्ल्यासाठी करू शकतो आणि उत्तर कोरिया दक्षिण कोरियावर दबाव आणण्यासाठी सुद्धा करू शकतो. आता अमेरिकेचं क्षेपणास्त्र साठे जे आहेत ते स्टॉक जे आहे तो पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आल्याचं सुद्धा सांगितलं किंवा तशी स्थिती निर्माण झाल्याचं आहे. त्यामुळे अमेरिकेचा अंतर्गत स्थिती आणि ट्रम्प यांचं जे काही, ट्रम्पला आता जे आहे ते फक्त बाहेर इराणसोबतच युद्ध करावं लागत नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर जमिनीवरून हल्ले करण्याची भाषा आता त्यांनी सुरू केलेली आहे. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणामध्ये याला तीव्र विरोध होत आहे. आता एका ताज्या सर्वेक्षणानुसार केवळ 12% अमेरिकन नागरिक जे आहेत ते इराणमधील जमिनीवरील युद्धाला पाठिंबा देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे बहुसंख्य अमेरिकन जनतेला 2003च्या इराक युद्धाची पुनरावृत्ती नको. जर अमेरिकन सैनिक या युद्धात मोठ्या संख्येने मारले गेले तर अमेरिकेत मोठा जनभोक्ष जो आहे तो होऊ शकतो, ज्यामुळे ट्रम्प प्रशासनाची राजकीय स्थिरता जी आहे ती धोक्यात येईल.
आता अमेरिकेतील महागाई आणि तेलाच्या वाढत्या किमतींना सामान्य नागरिकांचं जे आहे ते कंबरड मोडलेलं असून तेहरानवर बॉम्ब वर्षाव करण्यापेक्षा घरगुती महागाई जी आहे ती कमी करण्याचा जनतेनं प्राधान्य दिल्याचं सुद्धा सांगितलं जातं किंवा त्या ठिकाणची जनता जी आहे ती महागाई कमी करण्याला प्राधान्य देत आहे. आर्थिक संकट आणि होमरूजची समुद्रधुनी इराणने होमरूजची समुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ होमरूज बंद केल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारामध्ये हाहाकार उडालेला आहे. बंद म्हणजे काय तर त्यांनी तो पूर्णपणे बंद केला नाही, परंतु तिथून येणाऱ्या जाणाऱ्या ज्या काही शिप्स आहेत त्यावर हल्ले करणं, जगातील 20% तेल आणि गॅसचा पुरवठा याच मार्गावरून होतो. आता सागरी विम्याच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत, गगनाला भिडलेल्या असून अनेक मोठ्या कंपन्यांनी या क्षेत्रातून आपली जहाजं जे आहेत ते पाठवण्यासाठी नकार दिलेला आहे. आता कच्च्या तेलाचे भाव जे आहेत $100 प्रति बॅरलच्या दिशेनं कूच करत आहेत, ज्यामुळे जागतिक मंदी येण्याची दाट शक्यता उद्भवत आहे. आता या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो तर 2026 हे अमेरिका आणि इराण युद्ध केवळ दोन देशांमधील किंवा लष्करी संघर्ष राहिलेला नसून तो जागतिक शक्ती आणि संतुलनाचं एक नवीन रणक्षेत्र ठरलेलं आहे. आता इराणने अमेरिकेच्या रडार यंत्रणावर केलेले जे हल्ले आहेत ते राजनैतिक स्तरावर केलेली फूट पाडण्याचा जो काही प्रयत्न आहे त्यामधून मध्य पूर्वेतील वर्चस्व धोक्यात आलेलं आहे. रशिया आणि चीनच्या छुप्या पाठिंब्यामुळे हे युद्ध जे आहे ते दीर्घकाळ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि शेवटी अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या ह्रास होऊ शकतो. तर अमेरिकेला आता केवळ इराणशीच नाही तर रशियाची गुप्तचर यंत्रणा जी काही माहिती देत आहे, चीनच्या खजिन्यावरील नियंत्रण आणि स्वतःच्या देशातील असंतोष या सगळ्यांना सामना करायचा आहे आणि एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढावं लागणार आहे. आणि त्यामुळे इराण आणि अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध आता थांबण्याच्या मार्गावर दिसत नाहीये. ते आणखीन वाढण्याची शक्यता जी आहे ती वाढलेली आहे. आता यामध्ये मध्यस्थी होण्याचा काही मार्ग नाहीये, कारण की रिजिम चेंज म्हणजेच अमेरिकेनं सांगितलं होतं की इराणमध्ये सत्ता पलट करणं हा सुद्धा त्यांचा एक उद्देश आहे किंवा हेतू आहे. आणि आता हा हेतू जो आहे तो अमेरिका निश्चितच ताकदवर देश आहे. अमेरिकेची डिफेन्स सिस्टीम, अमेरिकेची मिलिटरी जी आहे, अमेरिकेचं बजेट जे आहे संरक्षण बजेट ते फार मोठं आहे. अमेरिका सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आहे. अमेरिका निश्चितच या युद्धामध्ये जिंकेल, पण हे युद्ध लांबलं जाईल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. कारण की रशिया, चीन सारखे देश जे आहेत ते इराणला छुपा पाठिंबा देताना दिसत आहेत आणि त्यामुळं हे युद्ध जे आहे ते आता लांबलं जाणार आहे आणि लांबल्या गेल्यामुळं निश्चितच त्याचा अमेरिकेवर सुद्धा ताण पडणार आहे. आता याबाबत नेमकं आणखीन पुढं काय काय होतं ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल कमेंट करत जा आणि कमेंटमध्ये लिहत जा. आणि तुम्हाला जरी काही माहिती असेल तर ते सुद्धा सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा वेगळा पुन्हा एक नव्याने व्हिडिओ तयार करू.